सोबत जोडले देखील जातील. ऑफिशियल पंच जोडले जातील. व्यासपीठात उपस्थित मान्यवर असतील त्यांचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर आमचे प्रेक्षक मायबाप जी स्पर्धा लाईव्हच्या माध्यमातून पाहतायत आणि याच सीमेच्या बाहेरून देखील ज्या ज्या ठिकाणी आपल्याला ही स्पर्धा पाहण्याचा आनंद हे प्रेक्षक मायबाप घेत आहेत त्यांचं देखील प्रथमेश कदम व्हॉइस ऑफ चेपून आपल्या सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. आणि आता आमच्या समवेत श्रीकांतजी पाटील आपल्याच विभागातील एक गोड आवाज त्यांचं देखील स्वागत. मॅचच्या दिशेने आपण वळतोय. क्रिकेटचा महासंग्राम याची देही याच डोळा अर्थात क्रिकेटचा कुंभमेळा 3 षटकांचा मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. आणि अर्थात चांगल्यापैकी चांगल्यापैकी बॅचेस देखील पाहायला मिळतील. चला थोडंसं स्पीडअप घ्या लवंडे ब्रदर्स. आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. एक चांगले बॅटल चांगले मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि आता नेहमी बदला तर की टॉस जिंकल्यानंतर काय निर्णय घ्यायचा हे आमच्या क्रिकेटने शिकवलंय. आयुष्याच्या पटलावरती साथीदार कसं निवडायचं, मित्र कसं निवडायचं हे आमच्या क्रिकेटने शिकवलंय. गावागावाला एकत्र आणणं, गावातील माणसांना एकत्र आणणं, जातीभेद नष्ट करून आमच्या संघाकरता एकत्रित करणं हे आमच्या क्रिकेटने शिकवलंय. जिंकलो तरी जमिनीवरती कसं राहायचं आणि हरलो तर पुन्हा एकदा विजयाची भरारी कशी घ्यायची ना हे आमच्या क्रिकेटने शिकवलंय. आणि आता क्रिकेट म्हणजे मैत्री आणि मैत्री म्हणजे क्रिकेट. आजचा ताळमेळ मात्र क्रिकेटच्या पटलावरती पाहायला मिळतोय. सर्वांचं मनापासून पुनश्च स्वागत आहे. श्रीयांश स्पोर्ट चषक 2026 सीझन नंबर 2 चा हा थरारक मॅच आपल्या भेटी करताय. दोन्ही संघाचा 12वा खेळाडू आमच्यापर्यंत जोडले जाईल. चला नऊ तरुण क्रिकेट क्लब या ठिकाणी देखील एक्स्ट्रा खेळाडू आमच्यापर्यंत जोडले जातील. चांगले मॅच चांगले बॅटल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. प्रतीक आणि ऋतिक मैदानाच्या आतमध्ये दाखल पाहायला मिळतील. आणि आता तर सख्खे बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये मात्र पाहायला मिळणार आहे. या मॅच मध्ये मात्र पाहायला दोन्ही संघामध्ये सख्खे बंधू आपल्याला पाहायला मिळतात. एक बाजूला आपण पाहिलं प्रतीक आणि ऋतिक असतील तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं मयूर आणि सनील आपल्याला पाहायला मिळतील. चांगल्या बेचा सामना चांगल्या काटेकी टक्कर मला मॅच पाहायला मिळेल. मॅचला सुरुवात मिथून पहिलं षटक बॉलिंग ट्रॅक वरती पहिला चेंडू. हो यावेळी मात्र मोठा फटका आल्या भिरकावलाय गिरकावलाय पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6 धावे करता. आणि आता तर प्रतीक जो कोणाला नाही भीत तो आहे प्रतीक. मैदानाच्या आतमध्ये मात्र तुफानी खेळी करताना पाहायला मिळाला. आपला फटका 440 चा झटका बॉलिंग ट्रॅक मध्ये बितून स्वॅग करेंगे सबका स्वागत केलंय. हो यावेळी मात्र चांगला चेंडू आहे. अप्रतिम चेंडू टाकण्याचा प्रयत्न आहे. आणि अर्थात कुठेतरी पंचांवरती दबाव आणण्याचं काम जरूर केलं गेलंय. चांगले बॅटल चांगले मॅच. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघामध्ये गोलंदाज मातब्बर आहेत. दोन्ही संघामध्ये क्षेत्ररक्षक मातब्बर आहेत. आणि या दोन्ही संघामध्ये ना फलंदाज देखील मातब्बर आहेत. त्यामुळे हा सामना मात्र पाहण्यासारखा आहे. बॉलिंग ट्रॅक मध्ये मिथून पुन्हा एकदा. हो यावेळी देखील मोठा फटका. बिग हिट आहे. ऑन साइडला फटका कळाय. मस्त कळा दस्त चेंडू मात्र सीमारेखा पार. षटकार 6 धावे करता. रिप्लेच्या माध्यमातून जरूर दाखवला जातोय. सीसीडी इव्हेंटच्या माध्यमातून आता पोझिशन मध्ये येऊन खेळायचा प्रयत्न जरूर केला गेला. इथे देखील घुटनाटेक तमाशा देखील बन बनवलाय. इथे संपर्क आला नाहीये. पितूनचा स्पेल देखील आपण पाहिलं ना तर पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर षटकार आला. त्यानंतर दुसरा चेंडू डॉट. त्यानंतर पुन्हा एकदा षटकार ठोठवण्याचं काम प्रतीकने केलं आणि पुन्हा एकदा डॉट चेंडू आलाय. समीकरण जरासं वेगवेगळं पाहायला मिळेल. हो यावेळी मात्र बॅटचा किनारा विकेट किपरचा सहारा. उंगली उठी दुर्घटना घटी. फलंदाज इथे बाद. पहिला धक्का पहिला ब्रेक थ्रू. प्रतीक बॅक टू दी
हॅलो त्यावेळी देखील पाहिलं तर झटका दिला गेलाय. नवीन बॅटर थोडासा पावलांचा वापर केलाय, फुटबॉलचा वापर केलाय आणि पाहायला गेलं तर इथे डॉट चेंडू घेण्याचा प्रयत्न पात्र केला गेलाय. चांगली गोलंदाजी आहे, थोडंसं विस्फोटक फलंदाजी मात्र जरूर प्रतिस्पर्धी संघाच्या प्रतीकने केलं. धावसंख्या 12 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतील. चांगली गोलंदाजी आहे, फक्त 2 षटकार दिले गेले. त्यानंतर जे डॉट चेंडू घेतलेला चांगल्यापैकी कामगिरी आहे. झटका देखील प्रतिस्पर्धी संघाला अर्थात नवतरुण क्रिकेट क्लब संघाला मात्र जरूर दिला गेलाय. पहिलं षटक खेळ संपुष्टात आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस 12 धावा स्कोरबोर्ड ते लगवले आहेत. अजून देखील 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 2 षटकांमध्ये कितपत धावा येतात हे देखील पाहण्यासारखं आहे. दुसरं षटक आता करता नो डाऊट सनील मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. छोटा तीर गावकरी गंभीर, परंतु पलटवार करण्याकरता ऋतिक देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. प्रत्येकचे छोटे बंधू मैदानाच्या आतमध्ये अजून देखील तंबू टोकून आहेत. अर्थात चांगल्या बेचा खेळ पाहायला मिळेल. कांटे की टक्कर वाला मॅच असेल, लोहे से लोहे, डायमंड से डायमंड टकराने वाला मॅच. डावकुरा फलंदाज पुन्हा एकदा ऋतिकला देखील आपण पाहतोय. डावकुरा फलंदाज हो 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 हवाई सफर आहे. मोठा फटका आहे, विस्फोटक फटका आहे. दोनों तबाई चेंडूला पाठवलाय, स्टँड ऑन डिलिव्हर केलाय, षटकार. चांगल्या पेचा फटका रिव्ह्यूच्या माध्यमातून रिप्लेच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. आकाशाला गपस्ती गलत चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. हो 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 यावेळी मात्र मोठा फटका, यावेळी देखील समालोचन कक्षाला दिले. समाली पुन्हा एकदा पाठवलाय, केलंय टाटा बाय बाय या चेंडूला, षटकार. चांगल्या बेचा फटका, चांगल्या बेचा झटके मात्र मैदानाच्या आतमध्ये दिले जात आहेत. आता सीसीडी इव्हेंट रिप्लेच्या माध्यमातून गोलंदाज सनील राऊंड विकेट गोलंदाजी केली. थोडंसं पोझिशन मध्ये आले, स्टँड अँड डिलिव्हर चेंडूला पाठवलं सीबेच्या दिशेने. चांगला फटका आहे. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक ऋतिक. हो यावेळी देखील पॉईंटचा वापर केला, मिसफिल्ड आहे. थोडस इथे देखील चेंडू मात्र सीमेचा विचेना दिशेने वाटचाल करतोय. कट कट पट पट झटपट बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. अप्रतिम कामगिरी मैदानाच्या आतमध्ये मात्र चांगला चौकार मैदानाच्या आतमध्ये 28 धावा स्कोरबोर्ड लगावले गेले. हो हो यावेळी देखील मोठा फटका आहे, बिग हिट आहे, बिग हिट आहे. तू आंधी नहीं तूफान है, तू किस्सा नहीं कहानी है, तू पहाड़ नहीं पलटन है, हजारों दिल की धड़कन है, जिसका नाम ऋतिक है. ऋतिकचा खेळ आवडत असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ऋतिक करता. तुफानी खेळी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळेल. थँक्यू सो मच. थोडस महागडं षटक साबित केलंय. झटपट गाणं देखील वाजलंय, परंतु या झटपट वरती खेळी देखील झटपट करत असेल ना तर मॅन फ्रॉम लवंडे ब्रदर संघाचा सनील काय खेळतोय. बेधुंदपणे तुटून पडलाय. पहिल्या 2 चेंडूवरती षटकार, त्यानंतर चौकार, त्यानंतर लगावलाय पुन्हा एकदा षटकार. सनील वरती मात्र आक्रमण केलंय. 34 धावा स्कोर वरती लगावले गेले आहेत. यावेळी देखील पॉईंटचा बिजन कबच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल केला. एक धाव घेतले, मिसफिल्ड टांगा पलटी, घोडे परार, चेंडू जाईल सी मारे का पार, चौकार. थँक्यू सो मच. झटपट पटापट बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला पाठवलं गेलाय. पुन्हा एकदा चौकार आलाय. हो 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 यावेळी देखील आकाशाला गवसती गेला. चेंडू मात्र पाठवलाय, गोईंग 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 गोल, षटकार. षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये
दोन देखील संपुष्ट आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर 44 धाबा धावफलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. चांगल्या पैकीचा खेळ इथे पाहायला मिळतोय. अगदी ज्या खेळाडूने या मॅच मध्ये मात्र जिवंतपणा दाखवला असेल ना, आपल्या दिवा पॅसेंजरला कुठेतरी तेजस एक्सप्रेस मध्ये परिवर्तन केलं असेल ना, तर ऋतिकच्या माध्यमातून आहे. अप्रतिम खेळ आहे. शेवटचा चेंडू देखील आपल्याला टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. पोझिशन मध्ये आले, थोडासा टप्पापर्यंत उसळी घेणारा चेंडू, त्याला देखील मोठ्या फटक्यामध्ये समांतर केलं आणि पाठवलंय सीमेच्या दिशेने गोईंग ऑन षटकार करता. आता मात्र तिसरं षटक हाताळण्याकरता मैदानात बंधू अर्थात मयूर दाखल आहेत. संघाची स्थिती 44 धाबा पोहोचलेली पाहायला मिळते. तब्बल 6 चेंडू 32 धावांवरती ऋतिक देखील खेळताना पाहायला मिळतोय. हो हो हो, यावेळी देखील चांगला फटका कॉर्नरच्या दिशेने चेंडू लोडवला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. उचलून फेक करेपर्यंत एक धाव घेतली आहे. आणि त्यानंतर आपण पाहिलं ना तर ऋतिक स्ट्राईक वरती गेले, त्याने देखील नॉन स्ट्राईक एडवरती हात केला की गड्या थांब, मला अजून देखील मार्केट गाजवायचं आहे. या मॅच मध्ये मी नडतोय, मी भिडतोय, मी झगडतोय, माझ्या संघाकरता बेधुंदपणे खेळतोय. त्याकरता मैदानाच्या आतमध्ये ऋतिक पुन्हा एकदा स्ट्राईक एडवरती पाहायला मिळाला. एका भावाला मात्र समाचार घेतला, दुसऱ्या भावाचा समाचार ऋतिक पुन्हा एकदा घेणार काय देखील पाहण्यासारखा. यावेळी देखील तो थांबत नाहीये, तो गरजतोय, तो बरसतोय. यावेळी देखील चेंडूला पाठवला सीमेच्या दिशेने षटकार. धाव संख्या देखील आपण पाहिलं तरी 51 धाबा स्कोर वरती लगावल्या गेल्या. ऋतिक काय खेळी करतोय. ओहो, यावेळी देखील चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दौड लगावतोय. चेंडू आडवे पर्यंत खूप केलाय, उशीर चेंडूने ओलासली आहे, अर्थात सीमेच्या दिशेने गेलाय. चौकार करता 4 धावा. थँक्यू सो मच. संघाची स्थिती मात्र झपाट्याने वाढते. 55 धाबा स्कोर वरती अद्यापर्यंत लगावलेल्या पाहायला मिळतील. आणि आता तर चांगल्या पैकी धाबा बनवण्याचं काम देखील केलं गेलंय. हो हो हो, यावेळी देखील टप्पा पाण्याचा थोडासा दिशाईन चेंडू मात्र जरूर करण्याचा प्रयत्न केला गेला होता. आणि आता तर संघाची स्थिती पाहिली तर 55 धाबा स्थिर धाबा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतील. अद्यापर्यंत चांगल्या धाबा बनवण्याचं काम ऋतिकच्या माध्यमातून. इथे देखील चांगला फटका देखील स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दाखल आहे. एक धाव घेतले, दुसऱ्या धावे करता प्रयत्न. डेंजर झोन मध्ये धाव घेण्याचा प्रयत्न. उंगली उठी, दुर्घटना घटी, फलंदाज बाद. दुसरा धक्का या ठिकाणी दिला गेलाय. साईल पार्टी द आउट. थँक्यू सो मच. आणि आता तर टीव्ही स्क्रीनवरती आपल्याला ऋतिक देखील पाहायला मिळतोय, ज्याने या मॅच मध्ये आग ओतली. 10 चेंडूंवरती 43 धाबा. एकदा डगआउट मधून कशा आवाज झाल्या पाहिजेत. डगआउट मधून टाळ्यांचा आवाज ऋतिक करताय. काय खेळी केली आहे. 10 चेंडू 43 धाबांवरती खेळतोय. इथे मात्र काय करतोय थोडस पाहायला मिळेल. पंचामच्या दिशेने बॉटल बस्टर एक्स्ट्रा दाखल आहे. जास्त उंचीचा चेंडू टाकला गेला आणि अतिरिक्त धाबा आहेत. थोडंसं पाहायला मिळालं. नवतरुण क्रिकेट क्लब ज्यांच्या माध्यमातून अर्धशतक झळकावलं गेलं. या मॅच मध्ये सर्वात जास्त धाबा उभं करण्याचा रेकॉर्ड देखील केला जाईल. इथे देखील आपण पाहिलं तर विकेटचं पतन या ठिकाणी दिलं गेलं, धक्का दिला गेलाय. आणि अर्थात संघाची स्थिती मात्र उंच ठिकाणी येऊन ठेवल्या, ज्याच्यामध्ये बोलाचा वाटा असेल तर ऋतिकच्या माध्यमातून बेधुंदपणे तो खेळला. आणि संघाकरता आपण पाहिलं तर